संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन। या ठिकाणी आपला खंड आहे तिसरा। काल सांगितलं मी तुम्हाला की 5 प्रकारचे आयतन निरनिराळ्या कर्माच्या फळाने अस्तित्वात आले आहेत, एकाच्या नाही। म्हणजे 5 प्रकारचे ते निरनिराळे कर्म असतात आणि फळाने त्या अस्तित्वात ते आलेले आहेत, एकाच्या वैयक्तिक कोणत्या आयतनाने 5 प्रकारचे आयतन असतात। या ठिकाणी राजा म्हणाला, म्हणते डोळे, कान, नाक व जीभ व त्वचा ही 5 आयतने निरनिराळ्या कर्मफळामुळे उत्पन्न झाली की एकाच कर्मफळामुळे उत्पन्न झाली? काय प्रश्न करतात ते त्यांना, किंवा त्याचे 5 प्रकारचे जे काही निरनिराळ्या प्रकारचे कर्म आहेत, निरनिराळ्या प्रकारचे जे काही आयतन आहेत, हे या निरनिराळ्या प्रकारचे जे काही आहेत म्हणतात। तर हे म्हणतात डोळे झाले, आता डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा ही जी 5 आयतने आहेत म्हणतात, ही 5 आयतने निरनिराळ्या कर्मफळाने उत्पन्न झाली आहेत की एकाच कर्मफळामुळे उत्पन्न झाली आहे म्हणतात। म्हणजे हे 5 प्रकारचे एकामुळे उत्पन्न झाले का हे वेगळ्यामध्ये याचं विभाषण म्हणजे वेगळे वेगळे आहेत म्हणतात किंवा एकामुळे झाले? या ठिकाणी ते त्यांना उत्तर देतात की महाराज, अनेक कर्मफळामुळे ते झाली, एका कर्मफळामुळे नाही। काय म्हणतात ते, किंवा हे जे काही 5 प्रकारचे आयतन आहेत म्हणतात, आता नाक झालं, डोळे झाले, जीभ झाली, त्वचा झाला, हे जे 5 प्रकारचे वेगळे वेगळे आहेत म्हणतात, हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहे म्हणतात। हे अनेक कर्मफळामुळे, अनेक प्रकारच्या कर्मफळामुळे, म्हणजे हे अनेक कर्मफळामुळे झाली आहे, एका कर्मफळामुळे नाही म्हणतात। म्हणजे वैयक्तिक एका कर्मफळामुळे हे 5 आयतन नाही, हे अलग वेगळ्या वेगळ्या कर्मफळामुळे झाली म्हणतात। म्हणून कृपया करून ते म्हणतात किंवा उदाहरण देऊन मला समजावून सांगा। या ठिकाणी ते म्हणतात की महाराज, समजा एखाद्या शेतामध्ये, काय म्हणतात ते उदाहरण देऊन, की समजा एका शेतामध्ये 5 प्रकारचे बीज पेरले, 5 प्रकारचे बीज पेरले, त्यावर विविध बीजांची फळे देखील विविध प्रकारची नाही का होणार? म्हणजे जर सिंपलचं उदाहरण दिलं त्यांनी त्या ठिकाणी, किंवा आता शेतामध्ये आपण जातो, शेतामध्ये काय म्हणतात की 5 प्रकारचे बीज, 5 प्रकारचे बीज, मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फळाचे, जसं जांभुळाचं बीज झालं, जांबाचं बीज झालं, डाळिंबाचं, समजा असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं जे काही आपण झाड म्हणा, बीज म्हणा, जे काही लावलं, तर त्याला ते पेरल्याच्या नंतर त्याला विविध फळे येतील ना, किंवा 5 प्रकारचे आपण झाड वेगवेगळे लावले, आपल्या मनामध्ये आपण उत्पन्न असं केलं की बाई याला एकच प्रकारचे फळ आले पाहिजे, झाड एका कसे काय येतील? नाही येऊ शकत ना। 5 प्रकारचे झाड वेगवेगळे लावले आणि त्याला जर आपण मनामध्ये उत्पन्न केलं आपण की बाई याला एकच फळ आहे, 5ही झाडायला, होऊ शकते का? तसं नाही होऊ शकत ना। म्हणून तसं नाही होऊ शकत, म्हणून ते म्हणतात की बा हे असं होऊ शकत नाही, म्हणून ते पण 5 प्रकारचे जे काही आयतन आहेत ते पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत म्हणतात। होय म्हणते, विविध प्रकारच्या बीजांची फळे देखील विविध प्रकारची फळं देतील। जे काही आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बीज लावले, जे काही त्याचे फळं, जे काही झाड झालं, झाड झाल्याच्या नंतर जे काही त्याचं फळ होणार आहे म्हणतात, जे काही फळ फुल त्याचं, त्या 5 झाड वेगळ्या वेगळ्या प्रकारचे देतील म्हणतात, एका प्रकारचे नाही होतील, विविध प्रकारचे, आपापल्या परीने ते वेगवेगळ्या प्रकारचे होतील। महाराज, याचप्रमाणे या 5 आयतनाची म्हणजे उत्पत्ती म्हणजे वेगवेगळ्या कर्माची फळे आहेत, एकाएकीच नाही। काय म्हणतात मला? होय महाराज, काय म्हणतात ते की महाराज, मी जे काही सांगत आहो म्हणतात तुम्हाला, तुम्ही जे काही प्रश्न मला केला म्हणतात, त्या प्रश्नावर असंच सांगितलं जाते की बा तुम्ही जे काही प्रश्न विचारला मला की बा ते एक अस्तित्वात एक आहे का वेगळा आहे? म्हणून या ठिकाणी सांगितलं जाते की बा 5 प्रकारचे जे काही आयतनाची जे काही उत्पत्ती होते आपल्यामध्ये, 5 प्रकारचे जे काही डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा, हे जे 5 प्रकारचे जे काही उत्पत्ती आपल्यामध्ये होते, म्हणजे
वेगवेगळ्या कर्माची ते फळे आहेत, एका कर्मफळा म्हणजे एकाची उत्पत्ती नाही आहे, अलग अलग प्रकारच्या कर्मफळाची ते फळे उत्पत्ती आहे म्हणतात. पण ते आपण बरोबर सांगितले म्हणतात. कर्माची प्रधानता काय आहे म्हणतात. राजा म्हणाला म्हणते सर्व मनुष्य सारखेच का होत नाही. काय म्हणतात राजा किंवा प्रश्न करतात ते त्यांना कर्माची म्हणजे प्रधानता ही या ठिकाणी आहे. आणि राजा म्हणाला म्हणते सर्व मनुष्य सारखे का नाही होत, म्हणजे सगळे मनुष्य म्हणतात सारखे का नाही होत. कारण की मनुष्याला नाकही असते, डोळेही असतात, जीभही असते, डोकंही असते, म्हणजे सर्व गोष्टी सारख्या, बोट आहात, पाच बोट आहात, पायाला पण बोट आहात, आहे की नाही. म्हणजे मनुष्य हा सेम बनलेला आहे, खरा म्हणजे सेम सारखाच बनलेला आहे. फक्त एवढं बनलेलं आहे की बा कोणी आपापल्या हिशोबाने राहते, आहे की नाही. या ठिकाणी ते म्हणतात मग मनुष्याला सर्व राहते. आता जेवण सर्वांना लागते, पाणी सर्वांना लागते, जे ज्या वेळेला आहे त्या मनुष्याला जे त्या टायमाला लागणारच आहे ना. मग म्हणतात या ठिकाणी सर्व मनुष्य सारखे आहेत. पाणी लागते, जेवण लागते, पायामध्ये चप्पल लागते, हे सर्व गोष्टी त्यांना कपडे लागतात. हे सर्व गोष्टी लागल्याच्या नंतर ते सर्व प्रकारचे मनुष्याचे मन सारखे का होत नाही, म्हणजे ते एका उद्दिष्टाचे का बरं नाही. म्हणजे त्यांचं चिंतन म्हणून जे काही चित्त आहे त्यांचं ते का बरं बुद्ध धर्म संघाच्या प्रती त्यांची श्रद्धा नाही, का बरं नाहीये. विहारात येण्यासाठी त्यांची श्रद्धा का बरं नाहीये, काऊन नाहीये. बाबासाहेबांनी कशाला म्हणून ते एवढं मोठं करायचं होतं, भगवान बुद्धाला कशासाठी एवढा मोठा राजपाट सोडायचा होता. उदाहरण आहे ना या ठिकाणी. भगवान बुद्धांनी कोणासाठी राजपाट सोडला, कोणाच्यासाठी सत्याचा मार्ग शोधून काढला, मानवाच्या हिताकरिता सुखाकरिता सांगितलं जाते ना भगवान बुद्धाला बुद्ध धम्म संघ. आणि बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला सोडून 4थं शरणस्थान नाही आहे आपलं, कोणतं आहे का, नाही आहे. बुद्ध धम्म संघ हे आपलं अंतिम उगमस्थान मानलं जाते, उजेड मानलं जाते, मार्गदर्शन मानलं जाते, रस्ता मानला जाते. जे काही सर्व आहे ते बुद्ध धम्म संघ आहे आपल्यासाठी, बाकी काही नाही. या ठिकाणी मग ते तसंच सारखं मानलं जाते ना. आता बाबासाहेबांनी जे काही संविधान लिहिलं ते सर्वांसाठी समसमान लिहिलं ना. हा, जाती नाही, भेदभाव नाही, कोणत्या प्रकारचं नाही आहे त्याच्यामध्ये. बाबासाहेबांनी जे काही लिहिलं ते सर्वांसाठी सारखं लिहिलं. कायदा कलम सर्वांसाठी सारखा, मग तो कितीही मोठा असो त्याला अंदाज जावं लागतं. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की बा सर्व मनुष्याला सर्व काही मनुष्य साधारण आहे. आणि सर्व साधारण असल्याच्या नंतर त्यांना जे काही आवश्यक आहे, जेवण लागते, जे काही सर्व गोष्टी लागतात, त्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे काही मनन चिंतन आहे त्यांचं ते का बरं सारखं होत नाही म्हणतात. यानंतर कोणी अल्पयुष्य आहे म्हणतात, तर कोणी दीर्घायुष्य आहे म्हणतात, तर कोणी आजारी आहे म्हणतात, तर कोणी एकदम आरोग्य संपन्न आहे म्हणतात, तर कोणी कुरूप आहे म्हणतात, तर कोणी फार सुंदर आहे म्हणतात, कोणी एकदम प्रभावित आहे म्हणतात, कोणी अत्यंत प्रभावशाली आहे म्हणतात, कोणी दलिंद्रिय आहे म्हणतात, आहे ना या ठिकाणी. कोणी खूप श्रीमंत आहे म्हणतात, कोणी हलक्यात जन्माला आलेला आहे म्हणतात, ज्याने जन्म घेतला म्हणतात तो कोणी उच्च आहे म्हणतात, कोणी वेगळ्या कुळात जन्मलेला आहे म्हणतात, कोणी मूर्ख आहे म्हणतात, कोणी अतिशय हुशार आहे म्हणतात. असे व्हावे नव्हे, असे का बरं व्हावे म्हणतात, असं का बरं असेल. मग या ठिकाणी तेच सांगितले जाते की बा त्याच्या कर्माच्या नुसार सर्व जे काही आहे म्हणतात ते त्याच्या कर्मावर डिपेंड आहे. आज जर कोणाचं मन दुखवलं सकाळी त्याचं मन निश्चित दुखणारच आहे म्हणतात. म्हणून जे काही कोणी दीर्घायुष्य होते तो त्याच्या कर्माने होते. जो काही आजारी पडते त्याला असं वाटते की अरे बाबा मी काही केलंच नाही, कसं नाही, त्याच्या कर्माचे काहीतरी फळं राहतात ना, त्याच्या कर्माच्या फळानुसार त्याला ते भरूनच द्यावं. भरून म्हणजे या हातानं करणं आणि या हातानं कंपल्सरी आहे त्याला ते भरून द्यावं. कोणी आरोग्य संपन्न राहते, तो कोणी म्हणजे हमेशा दुखीच राहतो. कोणी आरोग्य संपन्न राहते म्हणजे कोणी कधी बिमारच नाही पडत म्हणतात. तर कोणी कुरूप राहते, कोणी फार सुंदर दिसायला राहते, कोणी एकदम प्रभावशाली नाही राहत, कोणी मग एकदम प्रभावशाली राहते म्हणतात. या ठिकाणी सांगितलेलं म्हणजे कोणी एकदम चांगला आहे आणि एकदम कोणी वाईट आहे. समजा असं दिसण्याच्या बाबतीत आहे, कोणी म्हणतात दलिंद्रिय आहे, कोणी खूप श्रीमंत आहे म्हणतात, तर कोणी हलक्यात जन्माला आलेला आहे म्हणतात, तर कोणी उच्च, कोणी नीच, कोणी कोणत्या कुळात, कोणी मूर्ख, कोणी हुशार, अतिशय असे का व्हायचे म्हणतात. याचं कारण काय होऊ शकते म्हणतात.
याचं कारण तेच आहे की त्याच्या कर्माच्या वर डिपेंड आहे ते सर्व गोष्ट. त्याचे कर्म ज्या प्रकारचे होते तो त्या प्रकारे या जन्मात पण त्याने जन्म घेतला. आपले पुण्यकर्म आहेत, आपण मनुष्यात जन्म घेतला, पण आता आपले पुण्यकर्म काहीच नाही होत आहे, कोणत्याच गोष्टीचे होत नाही आहे. केव्हा लक्षात येते आपल्याला, ज्या वेळेला भगवान बुद्ध म्हणतात निघून गेलेला क्षण कधी पुन्हा परत येत नाही, होऊन गेलेला टाइम कधी पुन्हा परत येत नाही, निघून गेलेला क्षण कधी पुन्हा परत येत नाही. वेळ संपल्याच्या नंतर नंतर त्याच्या लक्षात येते किंवा जपायला पाहिजे होतं, काहीतरी घ्यायला पाहिजे होतं त्यावेळेला. आता वेळ सर्व गोष्टीची निघून जात आहे, निघून जात आहे, निघून जात आहे, आपण घ्यायला तयार नाही, घ्यायला टाइम नाही, मग काय अर्थ नाहीये ना त्या गोष्टीने, अर्थ नाहीये. म्हणून म्हणतात की बा त्याला घ्यायला टाइम नसेल, पण आपल्याला त्यासाठी टाइम काढावा लागते. कारण की भगवान बुद्धानं बाबासाहेबांना सारा आपल्यासाठी टाइम काढला नाही का. हा, भगवान बुद्धानं बाबासाहेबांनी सारा आपल्यासाठी टाइम काढला. संपूर्ण जीवन व्यतीत केलं. अंतिम बुद्धाला ज्या वेळेला बुद्धत्व प्राप्त झालं, त्या बुद्धत्व प्राप्त होण्याच्या पासून तर 80 वर्षाचं वय होईपर्यंत भगवान बुद्धांनी केवळ आणि केवळ बुद्ध धम्म संघाचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणजे ज्या वेळेला 28 वर्षाचं वय आणि 80 वर्षाचं वय होईपर्यंत केवळ आणि केवळ मानवाच्या हिताकरिता, सुखाकरिता, म्हणजे संपूर्ण जीवन समर्पित करून टाकलं आपल्यासाठी. बाबासाहेबांना चालता येत नव्हतं तरीही बाबासाहेब अभ्यास करत होते. बाबासाहेबांना चालता येत नव्हतं, बाबासाहेबांना म्हणजे सपोर्ट लागत होता, बाबासाहेबांना सपोर्ट असा लागत होता. काळी हातात आली होती बाबासाहेबांनी, तरी पेन नाही सोडला. कशासाठी नाही सोडला पेन, की हेच माझा जो काही समाज आहे, संपूर्ण विश्व आहे, या विश्वाला जे काही पहिले दुःख झालं हे दुःख पुढे होता कामा नये. हे जर पुढे दुःख झालं तर मग काय कामाचं, जन्माली म्हणतात. हा, एवढा मोठा अथांग सागर अभ्यास केला म्हणतात. मी हा नाही अभ्यास होते काय, मग काही ना काही याच्यातून झालं पाहिजे ना, निर्माण झालं पाहिजे, काही ना काही उत्पन्न झालं पाहिजे, उत्पत्ती झाली पाहिजे या गोष्टीची. या सर्व गोष्टीसाठी डिपेंड आहे नाही या ठिकाणी. म्हणून त्यांनी संपूर्ण जीवन त्यांचं समर्पित करून टाकलं, ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी. म्हणून बाबासाहेबांचे आणि भगवान बुद्धांचे उपकार आपण कोणत्याच जन्मामध्ये फेडू शकत. या काय किती घेतले तरी नाही फेटू शकत आपण बाबासाहेबांचे. भगवान बुद्ध सोडावं, भगवान बुद्ध लय दूरचे झाले, नंतरचे झाले, बाबासाहेबांचे नाही फेडू शकत आपण. बाबासाहेबांनी एवढं मोठं केलं आपल्यासाठी आहे ना या ठिकाणी. म्हणून तेच सांगितलं की बा असा दुःखी, अतिशय हुशार, अतिशय न हुशार, हे बाबासाहेब म्हणतात. म्हणजे या ठिकाणी सांगितलं इथं भगवान म्हणतात की बा ते आपल्या कर्मानुसार सर्व गोष्टी आहेत. ज्यांना ज्या गोष्टीचं ज्ञान ज्या ठिकाणी मिळत असेल त्यांना ती घ्यायलाच पाहिजे, संधीचा लाभ नाही सोडायला पाहिजे म्हणतात. या ठिकाणी यावर कबीर म्हणाले सर्वच वनस्पती, जे काही झाडं आहेत सर्वच वनस्पती एक सारखे नाहीयेत म्हणतात. आता काठी आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाड आहेत, लिंबाचं झाड आहे,